हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने सुक्या बोंबील मसाल्याची रेसिपी। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। सुके बोंबील मसाला बनवण्यासाठी इथे मी 7 ते 8 बोंबीलला व्यवस्थितपणे कापून घेतले होते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी कोणत्या साइजचे कापलेले आहेत ते। एका बोंबलाचे मी ते 3 तुकडे केले होते। असे मी टोटल 8 बोंबील घेतलेले होते। इथे मी बोंबील मीडियम आकाराचे घेतले होते। बोंबीलला आधी मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर एका कढईमध्ये 1 चमचा तेल तापत ठेवले आणि त्याच्यामध्ये हे धुवून घेतलेले बोंबील टाकून घेतलेले आहेत आणि मीडियम फ्लेमवरती 1 मिनिट हे बोंबील असेच तेलामध्ये रोस्ट करून घेतले, परतवून घेतलेले आहेत। आता हे रोस्ट केलेले बोंबील खूप कडक झालेले असतात, मग हे मऊ होण्यासाठी म्हणून मी एका कंटेनरमध्ये इथे पाणी घेतलं होतं, स्वच्छ पाणी घेतलेलं आहे। त्या पाण्यामध्ये हे बोंबील मी काढून घेतलेले आहेत आणि जेव्हा बोंबील भाजीमध्ये आपल्याला टाकायचे असेल तोवर हे बोंबील असेच मी पाण्यामध्ये भिजत ठेवले होते। तर त्याच कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल तापत ठेवलेले आहे। तेल चांगले तापले की त्यामध्ये 2 स्लाइसेसमध्ये कट केलेले कांदे टाकून घेतलेले आहेत। कांदे व्यवस्थितपणे सोडवून घेतले होते, एकदम लच्छेवाले कांदे मी टाकलेले आहेत आणि कांद्याला चांगलं इथे ब्राऊन करून घ्यायचं आहे। कांदे परतत असतानाच मी त्याच्यामध्ये एक स्लिट केलेली म्हणजे उभी चिरलेली हिरवी मिरची सुद्धा टाकून घेतलेली आहे। ऑप्शनल आहे, टाकायचं तर टाकू शकता, अदरवाइज स्किप करू शकता। आता कांदे परतत असतानाच मी या कांद्यामध्ये इथे 1 चमचा ठेचलेले लसूण सुद्धा टाकून घेतले आणि लसणाला सुद्धा इथे व्यवस्थितपणे परतवून घेतले आहे। आता कांदा लसूण सर्व इथे मस्त परतलं गेलं आहे। मग त्यामध्ये मी 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घेतला। अर्धा मिनिट हा टोमॅटो सुद्धा फ्राय करून घेतला। मग त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून घेतली, चवीनुसार मीठ टाकून घेतले। त्याचबरोबर 1.5 चमचा इथे मी मालवणी मसाला टाकून घेतला। 1 चमचा इथे मी कांदा लसूण म्हणजेच घाटी मसाला टाकून घेतला आणि अर्धा चमचा इथे मी हळद टाकून घेतलं। सर्व मसाले कांदा टोमॅटोमध्ये चांगले परतवून घेतले अर्धा मिनिटभर। आता मसाले परतत असताना गॅसची फ्लेम मी इथे स्लो केली होती। मसाले करपू नयेत म्हणून मी पाव कप पाणी या मसाल्यांमध्ये इथे टाकून घेतलं आणि पाण्याला चांगलं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतलं। पुन्हा पाव कप पाणी मी टाकून घेतलं आणि व्यवस्थितपणे मिक्स करून मग कढईवरती झाकण ठेवले 2 मिनिटांसाठी। गॅसची फ्लेम स्लोच ठेवली होती। 2 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले तर मसाल्याला चांगलं तेल सुटलं होतं, म्हणजेच हे मसाले चांगले परतले गेले होते। तर तयार मसाल्यामध्ये इथे जे भिजून ठेवलेले बोंबील आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि व्यवस्थितपणे ह्याला 1 मिनिटभर असंच परतवून घेतलं। त्यानंतर मी एकदम थोडंसं म्हणजे 2-3 चमचे म्हणू शकता पाणी टाकून घेतलं। यामध्ये पाण्याची गरज वाटली तरच पाणी टाका। त्यानंतर कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले। एकदा या बोंबील मसाल्याला चांगलं परतवून घेतलं। 2 ते 3 मिनिटं बोंबील मसाला असाच परतवून घेतला। त्यानंतर यावरती थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकली, तिला चांगली मिक्स करून घेतली आणि मग पुन्हा कढईवरती झाकण ठेवले 5 मिनिटांसाठी। 5 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले तर हा गरमागरम बोंबील मसाला इथे खाण्यासाठी रेडी झाला होता। 1 मिनिटभर हा बोंबील मसाला असाच हाय फ्लेमवरती मी एकदा परतवून घेतला। त्यानंतर गरमागरम बोंबील मसाला मी चपातीसोबत सर्व केला। तर हा बोंबील मसाला घरात नक्की ट्राय करून बघा। तुम्ही चपाती भाकरीसोबत हा बोंबील मसाला खाऊ शकता। खाण्यासाठी एकदम उत्तम आणि डिलिशियस असा लागतो। तुम्हाला जर का माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।